आता आपण कालच्या लेक्चरला काय करून घेतलं की इथेनॉल, आता इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड इथेनॉल आहे, इथेनॉलिक ऍसिड आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये आपण इथेनॉल बघितलं. आता इथेनॉलमध्ये त्याचा यूज जो आहे या कमर्शियल पर्पजमध्ये कार्बन कंपाऊंडमध्ये आपण त्याला इथेनॉल आणि इथेनॉलिक ऍसिडला आपण वापरतोय. त्याच्यानंतर इथेनॉलचं जे नाव आहे ते अल्कोहोल आणि स्पिरिट त्याला म्हणत आहे. हे दुसरं त्याला नाव आहे अल्कोहोल आणि स्पिरिट. इथेनॉलला एक कलरलेस लिक्विड आहे, त्याचा कलर नाही. त्याचा बॉइलिंग पॉईंट काय 78 आहे. त्याच्यानंतर पुन्हा वॉटर सोल्युबल, म्हणजे ते वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे वॉटर आणि इथेनॉल यांचं ऑल प्रोपगेशन मध्ये मिक्स होत आहे. त्याच्यानंतर जर रेड लिटमस पेपर जर मध्ये मिक्स झालं तर ते ब्ल्यू होत नाही आणि ब्ल्यू लिटमस पेपर मध्ये रेड होत नाही. तर त्यामुळे ते ऍसिड पण नाही आणि बेस पण नाही, ते न्यूट्रल आहे. त्याच्यानंतर पुन्हा जर स्मॉल क्वांटिटी मध्ये आपण जर कंजप्शन स्मॉल क्वांटिटी मध्ये जर आपण इथेनॉल जर कंजप्शन केलं तर दे आर सम ऍडवर्स इफेक्ट ऑन आवर हेल्थ, दे आर सम नर्व सिस्टम अफेक्ट ऑन आवर नर्व सिस्टम, दे आर सम अफेक्ट ऑन फिजियोलॉजिकल प्रोसेस और इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे इंटरनल ऑर्गन्सवर पण परिणाम करते. त्याच्यानंतर नर्व सिस्टमवर परिणाम करते. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीने जर ड्रिंक केली असेल तर तो त्याची चालण्याची मुवमेंट चेंज होईल. त्याच्यानंतर त्याला ब्लर दिसेल तर आणि त्याच्या नर्व सिस्टमवर त्याला अफेक्ट होईल, म्हणजे ते काय करतोय काय पण बडबडतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे आपण इथेनॉलला किंवा अल्कोहोलला आपण ड्रिंक नाही करायला पाहिजे. आणि जर स्मॉल क्वांटिटीमध्ये जर प्युअर इथेनॉल जर आपण ड्रिंक केलं तर ऍब्सोल्युटली म्हणजे ऍब्सोल्युट अल्कोहोल ते लिथियल म्हणजे काय इव्हनली डेथ पण होऊ शकते. आणि इथेनॉल एक गुड सॉल्व्हंट आहे. आता त्याला यूज जो आहे मेडिसिन मध्ये पण त्याला यूज केलं जाते. एक आयोडीन आणि इथेनॉलचं मिक्सचर आणि जे कप मिक्सचर ऑफ ऑल्सो मेनी टॉनिक्स, म्हणजे जर एखाद्याला खोकला वगैरे लागला तर ह्याचा यूज ऍज अ आयोडीन आणि इथेनॉलचा यूज करून मेनी टॉनिक्स म्हणून पण त्याला यूज करत आहे. म्हणून आपण केमिकल प्रॉपर्टी इथेनॉल बघितलं. आता ह्या रिएक्शन मध्ये काय करतो आपण की सोडियम मेटल आणि इथेनॉल ह्या दोघांना मिक्स केलं तर ह्या दोघांचे रिएक्शन होऊन कोणता गॅस तयार होता? हायड्रोजन गॅस तयार होता. आणि हेच हाच जर मॅग्नेशियम ऑक्साईड बरोबर जर रिएक्शन झाले तर कुठल्याही प्रकारची रिएक्शन होत नव्हती. समजतंय? आणि का होत नव्हती तर मॅग्नेशियमची जी रिएक्टिव्हिटी होती तर ते कमी होती. समजतंय? म्हणजे सोडियम पेक्षा मॅग्नेशियमची रिएक्टिव्हिटी कमी, तर त्यामुळे त्या मॅग्नेशियम बरोबर इथेनॉलची कुठल्याही प्रकारची रिएक्शन झाली नाही. आणि परत पुन्हा बघितलं त्यानंतर पुन्हा काय केमिकल प्रॉपर्टी ऑफ इथेनॉलिक ऍसिड काय आहे आणि रिएक्शन काय बघायचं आपल्याला. आता पहिला आहे, आता बघा जे इथेनॉलिक ऍसिडला ऍसिटिक ऍसिड म्हणते. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे ते 118 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर ते हे कलरलेस लिक्विड आहे. त्याच्यानंतर पुन्हा सोल्युशन ऍसिटिक टर्न ब्ल्यू लिटमस रेड. आता जर आपण म्हणजे सोल्युशन मध्ये ऍसिडिक म्हणजे हे ऍसिडिक आहे, जर ब्ल्यू लिटमस पेपर हे काय होते रेड होते तर त्यामध्ये ऍसिडिक म्हणत आहे. आणि हा विनेगर जो आहे तर विनेगर मध्ये प्रिझर्व्ह विच इज यूज्ड टू प्रिझर्व्ह पिकल्स, म्हणजे पिकल्सला प्रिझर्व्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो विनेगरचा. त्याच्यानंतर पुन्हा 58% ऍक्टिव्ह सोल्युशन ऍसिटिक ऍसिड, म्हणजे ते 5 to 8% ऍक्टिव्ह सोल्युशन ऍसिटिक ऍसिड असते. आणि विनेगर मध्ये आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये पण आपल्याला ते बघायचं येतं की ऍसिटिक ऍसिड जो आहे तो ऍज अ विनेगर मध्ये पण त्याला काय पर्सेंट त्याला यूज करत आहे. आणि पुन्हा मेल्टिंग पॉईंट ऑफ इथेनॉलिक ऍसिड किती 17 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्यानंतर रिझल्ट, आता कोल्ड विंटर इथेनॉलिक ऍसिड फ्रीज ऍज रूम टेम्परेचर इटसेल्फ लुक लाईक आईस. आता ज्यावेळेस ज्या ठिकाणी जास्त थंडी आहे किंवा ज्या ठिकाणी एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे, नॉर्मल म्हणजे म्हणता येईल फ्रीजिंग टेम्परेचर आहे ज्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जो त्याचा हे इथेनॉलिक ऍसिड जे आहे लिक्विड असते पण ते फ्रीज होतोय आणि तसं आईस सारखं ते लिक्विड बनते. आणि त्याला काय नाव त्यांनी ग्लासियल ऍसिटिक ऍसिड. आणि ह्याला प्युअर इथेनॉलिक ऍसिड सुद्धा म्हणत आहे, म्हणजे दुसरं नाव आहे ह्याला प्युअर इथेनॉलिक ऍसिड. म्हणजे ज्या फ्रीजिंग कंट्री आहेत तर त्या ठिकाणी त्या लिक्विडचं रूपांतर एका आईस मध्ये होतंय, म्हणजे एकदम ते पूर्ण गोठतंय, कारण त्या ठिकाणी टेम्परेचर आहे ते खूप लेस आहे आणि त्यामुळे त्याला ग्लासिलिक ऍसिटिक ऍसिड सुद्धा म्हणलं जाते. तर हे झालं त्याच्या प्रॉपर्टी इथेनॉलिक ऍसिडच्या. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉलिक ऍसिड. इथं काय सांगितलं बघा, इथेनॉलिक ऍसिड कंटेन कार्बोनिक ऍसिड ऍज फंक्शन ग्रुप, म्हणजे हा कोणत्या ग्रुपमध्ये कार्बोनिक ऍसिड फंक्शन ग्रुपमध्ये येते. म्हणजे आता जर स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे सी, पुन्हा इथं एक आणि त्याच्यानंतर इथं एक आणि इथं डबल बॉन्ड OH. समजतंय? तर हे त्याचं स्ट्रक्चर ग्रुप म्हणजे कार्बोनिक ऍसिडच्या फंक्शन ग्रुप मध्ये येत आहे. तर केमिकल रिएक्शन इथेनॉलिक ऍसिड मेनली ड्यू टू द फंक्शन ग्रुप.
आता पहिल्यांदा आहे रिएक्शन विथ बेस. पहिल्यांदा बेस बरोबर रिएक्शन झाली तर याचं काय होतं आता बघा. आता इथेनॉइक ऍसिड रिएक्शन विथ स्ट्रॉंग बेस. आता याची पहिल्यांदा रिएक्शन जे होणार आहे ते कोण होणार आहे म्हणजे ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस वर यांची रिएक्शन होणार आहे आणि ते जे रिएक्शन होणार आहे ती कोणती न्यूट्रलायझेशन रिएक्शन होणार आहे. आता इथेनॉइक ऍसिड गिव्ह द न्यूट्रलायझेशन रिएक्शन विथ स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रोक्लोरिक ऍसिड सोडियम हायड्रॉक्साईड टू द फॉर्म साल्ट अँड वॉटर. म्हणजे ज्यावेळेस आता ह्याची जे रिएक्शन होते ते आता आपण एक ऍसिड आहे. आता त्याच्यानंतर NaOH हे एक आपलं स्ट्रॉंग बेस आहे ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो आणि ह्या दोघांची रिएक्शन झाली तर काय झालं CH3. आता हे इथला एक बॉन्ड आणि हा OH हा काय बनवणार आहे वॉटर बनवणार आहे. म्हणजे इथला H आणि OH हे दोघं मिळून काय होणार आहे H2O बनवणार आहे. आता राहिलं काय CH3 COO आणि परत पुन्हा कोण राहिलं Na. मग ह्याला नाव काय दिलं त्यांनी म्हणजे कॉमन नेम आपण त्याला सोडियम ऍसिटेट म्हणतात. याचं कॉमन नेम आहे सोडियम ऍसिटेट पण IUPAC नेम म्हणलं जातं त्याला सोडियम इथेनॉइड. म्हणजे पहिल्यांदा इथलं जे ह्याला सोडियम आणि दोन याला नाव दिलं आहे सोडियम इथेनॉइड सोडियम इथेनॉइड हे त्याचं नाव आहे. हे IUPAC नेम आहे आणि कॉमन नेम त्याचं काय सोडियम ऍसिटेट हे कॉमन नेम आहे त्याचं. आता बघा IUPAC नेम साल्फ. आता ह्यांच्या रिएक्शन मध्ये काय झालं तर IUPAC नेम ऑफ द साल्फ फॉर देअर सोडियम इथेनॉइड व्हाईल कॉमन नेम इज सोडियम ऍसिटेट. म्हणजे ह्याचं कॉमन नेम जे आहे ते सोडियम ऍसिटेट आहे पण IUPAC नेम जे आपण नॉन प्रोसेस सिस्टम मध्ये त्याला जे IUPAC नेम दिलंय तर ते काय दिलंय सोडियम इथेनॉइड. त्याच्यानंतर पुन्हा this stand we have learned the previous standard acetate acid weak acid will be salt sodium acetate be neutral. आता बघा आपण जर स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि स्ट्रॉंग बेस असेल तर न्यूट्रल साल्ट तयार होते. पुन्हा वीक ऍसिड वीक बेस असेल तर न्यूट्रल साल्ट. पुन्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस असेल तर ऍसिडिक साल्ट तयार होते आणि वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर बेसिक साल्ट तयार होते. तर हे झाली पहिली रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण काय केलं एक ऍसिड आणि एक स्ट्रॉंग बेसची रिएक्शन करून आपल्याला काय भेटलं होतं इथे एक सोडियम ऍसिटेट हे कॉमन नेम झालं आणि त्याच्यानंतर सोडियम इथेनॉइड हे आपल्याला IUPAC नेम भेटलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वॉटर पण त्याच्यामध्ये भेटलं आपल्याला. आता हे झालं रिएक्शन विथ बेस. आता दुसरा आहे रिएक्शन विथ कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. तर त्यासाठी आपल्याला आता ही ऍक्टिव्हिटीज बघायची. आता इथं काय घेतलंय एक स्मॉल टेस्ट ट्यूब घेतली त्याच्यामध्ये लाईम वॉटर घेतलं. तर लाईम वॉटर कोणाचा विचार आहे लाईम वॉटर म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे कसं तयार होतंय जर वॉटरमध्ये आपण जर कॅल्शियम हायड्रॉक्साईड जर वॉटरमध्ये आपण जर टाकलं तर जे मिक्सर तयार होणार आहे तर ते लाईम वॉटर असणार आहे. समजतंय म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईडला जर पाण्यामध्ये टाकलं तर जे मिक्सचर तयार होणार आहे तर ते काय होणार आहे लाईम वॉटर तयार होणार आहे. आता इथं ह्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण लाईम वॉटर घेतलंय. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये एक बिग टेस्ट ट्यूब घेतली त्याच्यानंतर इथे एक थसलफलन घेतलंय. आता थसलफलनचा काय यूज आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यानंतर इथे डिलिव्हरी ट्यूब घेतले. इथं स्टँड आहे कॉर्क इथं हे लावलंय कॉर्क लावलाय. त्याच्यानंतर इथं एक बिग टेस्ट ट्यूब घेतली आणि ह्या ठिकाणी एक ऍसिटिक ऍसिड आहे. आता आपल्याला इथे जे हे लागणार आहे तर इथं ऍसिटिक ऍसिड सोडियम कार्बोनेट पावडर आणि फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. तर हे केमिकल आपल्याला 3 केमिकल लागणार त्याच्यामध्ये. आता ऍक्टिव्हिटी मध्ये बघा काय होतंय तर पहिल्या जे स्मॉल टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईम वॉटर घ्यायचंय आणि त्याच्यानंतर जे बेस्ट टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट ह्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट ह्याच्यामध्ये टाकायचंय. इथे ऑलरेडी दिलंय नाव मी सोडियम बायकार्बोनेट. तर सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला काय Na2CO3 म्हणजे NO3CO3 आणि सोडियम बायकार्बोनेटचा काय NaOHCO3. समजतंय दोघांमध्ये फरक आहे. तर सोडियम बायकार्बोनेट ह्या बेस्ट टेस्ट मध्ये आपण काय त्याच्यामध्ये टाकलं थोडं त्याच्यामध्ये म्हणजे एक पावडर आहे तर पावडरच्या स्वरूपात आपण मोठ्या टेस्ट मध्ये ह्याला टाकलं. त्याच्यानंतर आपण स्मॉल टेस्ट मध्ये काय घेतलं लाईम वॉटर घेतले. त्याच्यानंतर थसलफनच्या मध्ये आपण काय केलं ह्याच्यामध्ये थोडंसं ड्रॉप मध्ये आपण ऍसिटिक ऍसिड सोडलं. मग आता इथं काय होणार आहे सोडियम बायकार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड ह्या दोघांची काय होणार आहे रिएक्शन होणार आहे. आता बघा आता ज्यावेळेस रिएक्शन होईल तर त्या ठिकाणी ह्या टेस्ट मध्ये कोणतरी गॅस प्रोड्यूस होणार आहे आणि त्या गॅस काय असणार कोणता असणार आहे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. समजतंय म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा गॅस मध्ये काय होणार आहे रिलीज होणार आहे. ज्यावेळेस ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम बायकार्बोनेट ह्या दोघांची सोडियम कार्बोनेट ह्या दोघांची जर त्या टेस्ट मध्ये रिएक्शन झाली तर त्यावेळेस काय होणार आहे एक गॅस रिलीज होणार आहे आणि त्या गॅसला आपण काय म्हणतो CO2.
व्हाय द बबल्स इन द स्मॉल टेस्ट ट्यूब. स्मॉल टेस्ट ट्यूब मध्ये काय बबल्स निघाले, कारण त्या ठिकाणी CO कार्बन डायऑक्साइड हा गॅस रिलीज झाला त्यामुळे. आणि व्हॉट कलर चेंज द लाईम वॉटर, राईट द रिलेटेड इक्वेशन. आता ज्यावेळेस त्यातून हा CO2 ज्यावेळेस ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट या दोघांची रिएक्शन होईल, त्याच्यामधून सोडियम कार्बोनेट हा बाहेर जाईल आणि ज्यावेळेस डिलिव्हरी ट्यूब मधून जर लाईम वॉटर ह्यांची रिएक्शन होईल तर त्यावेळेस त्याचा कलर जो आहे तो मिल्की होणार आहे. समजतंय? म्हणजे ह्या ज्या रिएक्शन मध्ये जो कलर निघणार आहे तो काय होणार आहे, मिल्की निघणार आहे. म्हणजे दुधासारखा मिल्की कलर त्या सोडियम हायड्रॉक्साईडचा आणि CO2 चा ह्या दोघांची रिएक्शन झाल्यावर तयार होईल. आणि परत पुन्हा म्हणजे इथं ते सांगितलं होतं की आपल्याला काय करायचंय, अरेंज द म्हणजे पावडर बिग टेस्ट टेस्ट मध्ये बिग पावडर घ्यायची. टेस्ट मध्ये आपण घेतलेलं सोडियम कार्बोनेट आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं की थसरपणाच्या मार्फत ऍसिटिक ऍसिड आपण 10 ml त्याच्यामध्ये टाकलं होतं. आणि ज्यावेळेस हे ऑब्झर्वेशन केलं आपण तर ह्या दोघांची रिएक्शन झाली आणि CO2 गॅस रिलीज झाला आणि CO2 गॅस ह्या डिलिव्हरी ट्यूब मधून ह्या स्मॉल टेस्ट मध्ये गेला आणि स्मॉल टेस्ट मध्ये आपलं काय होतं, लाईम वॉटर होतं. ह्या दोघांची रिएक्शन झाली आणि जे लाईम वॉटर आहे ते मिल्की झालं. समजतंय? म्हणजे कलरलेस म्हणजे मिल्की हे मटेरियल त्याचं म्हणजे हायड्रॉक्साईडचा कलर जो ही झाला. आता रिएक्शन झाली. Activities ethanoic acid react with basic salt, namely sodium carbonate, to form salt, namely sodium ethanol, water and carbon dioxide gas. आता बघा ज्यावेळेस आता इथं आपल्याला काय CH3 ज्यावेळेस यांची रिएक्शन झाली तर त्यावेळेस कोणावर झाली, सोडियम कार्बोनेट. जे मटेरियल तयार झालं त्याला आपण काय म्हणतो, CH3 COONA आणि प्लस H2O प्लस CO2 आणि हे गॅस रिलीज झालाय. हे तुमच्या पुस्तकात साईन दिलं नाही तर तुम्ही त्याला जे आयरो दाखवू शकतात वरचा. आणि हे पण एक न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक ऍसिड आहे CH3 COOH आणि त्याच्यानंतर आपण सोडियम कार्बोनेट म्हणजे ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट ह्या दोघांची रिएक्शन झाली. आणि जे रिएक्शन झाल्यानंतर जे त्याच्यामध्ये जे मिक्सचर तयार झाले तर हे काय झालं, त्याचं नाव काय झालं, सोडियम इथेनॉइड हे तयार झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा H2O पण, कारण इथं तुम्हाला म्हणतो की इथला H आणि म्हणजे ह्याच्यामध्ये वॉटरची काय झाली, रिएक्शन झाली आणि इथं H2O पण तयार झाला आणि CO2 पण तयार झाला. आणि ह्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणत आहे बघा. द CO2 गॅस ऑफ द इपरवन्स passes through the gas delivery tube, react with lime water small test tube and lime water turn milky. आता ज्यावेळेस त्यातून CO2 म्हणजे ज्यावेळेस ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट यांची ज्यावेळेस रिएक्शन होईल त्याच्यामधून काय बाहेर पडला, CO2 गॅस बाहेर पडला आणि त्यामुळे लाईम वॉटर जे आपला टर्न मिल्की झालं. आणि टेस्ट ट्यूब कार्बन डायऑक्साइड गॅस आणि सोडियम बायकार्बोनेट रिझल्ट इंस्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट इन अबाउट ऍक्टिव्हिटीज स्मॉल ऑब्झर्वेशन आर ऑप्टेंड. आता इथं पण सेम काहीच रिएक्शन होत नाही, फक्त इथं काय करायचं आपल्याला, सेम हे असणार आहे फक्त NaHCO3. म्हणजे आता हीच रिएक्शन जर आपण सोडियम बायकार्बोनेट बरोबर केली तर सेम याच्यामध्ये काय बदल होणार आहे. ह्या ठिकाणी आपण फक्त सोडियम बायकार्बोनेट त्यामध्ये यूज करायचं आहे आणि ऍसिटिक ऍसिड असणार आहे. ह्या ठिकाणी पण CO2 गॅस रिलीज होणार आहे. आणि सेम आपल्याला जिथं जे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट भेटलेत कार्बोनेट मध्ये तर सेम टू सेम तेच प्रोडक्ट आपल्याला ह्याच्या बायकार्बोनेट मध्ये सेम टू सेम भेटणार आहे. समजतंय? आता हे झालं पहिले जे रिएक्शन झाली, रिएक्शन विथ कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. आता हे बघितली. त्याच्यानंतर पुढची आणि बायकार्बोनेट हे ऍक्टिव्हिटीज आपण बघितली. त्याच्यानंतर आता इस्टरिफिकेशन रिएक्शन. तर इस्टरिफिकेशन रिएक्शनचा यूज काय आहे तर तुम्हाला सांगतो. आता बघा, सबस्टन्सेस हॅव्हिंग द इस्टर ऍज फंक्शन ग्रुप ॲज फॉर्मड द रिएक्शन बिटवीन कार्बोलिक ऍसिड आणि अल्कोहोल. म्हणजे ज्यावेळेस कार्बोलिक ऍसिड आणि अल्कोहोल ज्यावेळेस रिएक्शन होईल तर त्यावेळेस आपल्याला इस्टर नावाचं इन्ग्रेडियंट भेटतंय आणि ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा यूज आपण कशासाठी करतोय की जे फ्रॅग्रन्स वगैरे येतात ना तर त्याच्यामध्ये त्या फ्रॅग्रन्स मध्ये आपल्याला त्याचा यूज केला जातो आपल्याला. आता बघा काय कर जे सुगंधित त्याला इस्टर बनवत आहे, सुगंधी ही बनवण्यासाठी त्याला इस्टरचा वापर केला जातो. आता बघा पहिला आहे टेस्ट ट्यूब घ्यायची, एक बेकर घ्यायचं आणि बर्नर घ्यायचं. आता ऑलरेडी आपण सेटअप केलेला इथं. त्याच्यानंतर पुन्हा काय घ्यायचंय, आता आपल्याला 3 केमिकल लागणार आहेत. त्याच्यामध्ये ग्लायकोलिक इथेनॉइक ऍसिड, मिथेनॉल आणि सल्फ्युरिक ऍसिड. आता इथं आपल्याला पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय करायचंय, 1 ml इथेनॉल घ्यायचंय. पहिल्यांदा 1 ml आपण याच्यामध्ये इथेनॉल टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण काय केलं, पुन्हा 1 ml ग्लायकोलिक ऍसिटिक इथेनॉइक ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये सेम 1 ml पण आपल्याला काय टाकायचंय, हे ग्लायसियल इथेनॉइक ऍसिड हे पण आपण 1 ml टाकलं. आणि त्याच्यानंतर आणि ड्रॉप वाईज आता आपल्याला हे दोन तर आपण याच्यामध्ये मिक्सर टाकले. एक आहे 1 ml आपण आता ऑलरेडी सांगितलं की इथे इथेनॉल आहे आणि दुसरा आहे
ग्लायसियल इथेनॉइक ऍसिड आणि हे टाकायच्यानंतर ड्रॉप वाईज आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं तिसरं मटेरियल जे आहे ते कोण आहे सल्फ्युरिक ऍसिड यूज करायचं आहे. आता सल्फ्युरिक ऍसिड हे काय यूज करायचं आहे ते ऍज अ कॅटलिस्ट म्हणून युटिलाइज करायचं आहे. म्हणजे कॅटलिस्ट म्हणजे काय की आपल्याला ह्या म्हणजे हे जे वर्क आहे ते ऍज अ कॅटलिस्ट म्हणून ह्याच्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड वर्क करायला म्हणजे स्पीड ऑफ रिएक्शन म्हणजे ह्या दोघांच्या रिएक्शनला ती स्पीड देईल. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड यूज केलं. आणि त्याच्यानंतर बघा अँड the keep test tube in the beaker contain hot water bath for the 5 minutes. आता ज्यावेळेस बघा आता हे मिक्सचर आपण केलं ह्याच्यामध्ये इथेनॉल होतं ग्लुकोज इथेनॉइक ऍसिड होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रॉप वाईज सल्फ्युरिक ऍसिड थोडं साइड केलं आणि हे टेस्ट ट्यूब ह्या बेकर मध्ये टाकायचं. म्हणजे हे टेस्ट ट्यूब जे आहे ते ह्या बेकर मध्ये ठेवायचे म्हणजे हॉट वॉटर जे आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि 2 to 3 ml वॉटर आणि याच्यामध्ये 20 ते 30 ml वॉटर पण ह्याच्यामध्ये टाकायचे. तर बेकर पोर अबाउट द रिएक्शन मिक्सचर अँड स्मेल इट आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण याचा स्मेल करायचा आहे तर आपल्याला एक आहे जर फ्रूटचा वास आल्यासारखं येईल आणि जे तयार होणारा मिक्सचर आहे त्याला आपण इस्टर म्हणतो. इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये हे जे रिएक्शन होईल तर त्यावेळेस सुगंध ही होईल तयार आणि त्याला आपण इस्टर म्हणतो. म्हणजे थोड्या वेळाने आपल्याला त्याच्यामध्ये स्मेल घालायला चालू होईल. आणि ते दिलंय बघा आता म्हणजे तुम्हाला जे फ्रूटच्या कंपनी म्हणजे फ्रूटचा स्मेल तयार होईल आणि जे ज्यूस अशा प्रकारचे फ्रॅग्रन्स तयार होईल तर त्यावेळेस आपण त्या इस्टरचा यूज करतोय. अँड इथेनॉइक ऍसिड रिएक्ट विथ इथेनॉल इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक एज कॅटलिस्ट इस्टर इथेनॉइट इज फॉर्मड. आता बघा इथं ऑलरेडी रिएक्शन दिली CH3 COOH त्याच्यानंतर CH3 CH2OH आणि आपण ऍज अ सल्फ्युरिक ऍसिडला आपण ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलंय. ते गिव्ह द स्पीड ऑफ रिएक्शन म्हणजे ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलंय आणि जिथे मिक्सचर तयार होणार आहे तर काय होणार आहे CH3 COO CH2 CH3 आणि शेवट काय असणार आहे वॉटर मॉलिक्यूल असणार आहे. म्हणजे इथं पण सेम तसं झालंय की हा जो आहे हा H आणि हा OH हा हे याच्यातनं एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि त्याच्या ठिकाणी H2 तयार झाला आणि हे जे मिक्सचर तयार झालं तर ह्याला म्हणलं जात आहे इथाइल इथेनॉइट. ह्याचं नाव जे आहे ते काय आहे इथाइल इथेनॉइट. म्हणजे हे इन्स्टर त्याच्यापासून आपण तयार केलं. म्हणजे ज्यावेळेस एक ऍसिड आणि इथेनॉल ह्या दोघांची रिएक्शन होईल आणि आपण सल्फ्युरिक ऍसिड ऍज अ कॅटलिस्ट म्हणून यूज केलंय. ज्यावेळेस ह्याची रिएक्शन होईल तर बाय प्रोडक्ट आपल्याला इथाइल आणि इथेनॉइट हे आपल्याला भेटेल आणि प्लस आपल्याला वॉटर मॉलिक्यूल्स पण ह्याच्यामध्ये ह्या रिएक्शन मध्ये तयार होताना दिसेल. आणि आपल्याला ह्याचा जो यूज आहे तर इस्टर युजर फॉर द इंडस्ट्री to make the flavor. We can the ester. This is type of ester. To make the ester, we can use the industry to make the different types of flavors. म्हणजे फ्लेवर बनवण्यासाठी ह्या इस्टरचा आपण यूज केला जातो. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारची रिएक्शन होती तर त्यावेळेस आपण इस्टर तयार करू शकतो त्याच्या थ्रू. आता बघा इस्टर हॅव द स्वीट ऑर्डर मेजॉरिटी ऑफ फ्रुट्स ओ देअर ऑर्डर टू पर्टिक्युलर इस्टर प्रेझेंट इन देम. इस्टर यूज टू मेकिंग द फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर एजंट. म्हणजे बघा तर तुला आता म्हणलं की इस्टर जे आहे ते मेकिंग फ्रॅग्रन्स आणि फ्लेवर एजंट म्हणून त्याला वापरलं जातंय. व्हेन द इस्टर इज रिएक्टेड विथ अल्कली सोडियम हायड्रॉक्साइड corresponding alcohol carbolic acid from the sodium salt obtained back. This reaction is called the saponification reaction is to preparation of soap from the fat. आता बघा सेम रिएक्शन आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये ही रिएक्शन दिलेली नाही तर हे रिएक्शन वाटलंच तर तुम्ही लिहून घेऊ शकता की जे तुमच्या पुस्तकामध्ये हे ज्या आता बघा इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साइड ह्या दोघांची रिएक्शन झाली तर काय होतं CH3 COO पुन्हा CH2 CH3 हे कोण आहे आपलं हे आहे इस्टर आणि त्याच्यानंतर NaOH आणि NaOH आणि प्लस यांची रिएक्शन झाली आहे काय तयार होते CH3 COONA आणि त्याच्यानंतर प्लस CH3 CH2OH आणि तयार झालेलं काय आहे सोडियम इथेनॉइट. सोडियम इथेनॉइट आणि प्लस इथेनॉल म्हणजे ज्यावेळेस इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साइड आता हे जे बॉन्ड आहे ते काय होईल ब्रेक होईल आणि ब्रेक झाल्याच्या नंतर पुन्हा काय झालं होतंय की सोडियम कार्बोनेट म्हणजे इथं सोडियम इथेनॉइट तयार होईल आणि CH3 CHOOH इथेनॉल आणि ह्या जर रिएक्शन तयार झाली तर ह्या रिएक्शनला काय म्हणलंय सॅपिनिफिकेशन रिएक्शन आणि प्रिपरेशन फ्रॉम द सोप फ्रॉम द फॅट. म्हणजे ह्या रिएक्शनला
आपण जे बनवतोय तर ते कशा वेगळ्या प्रकारचे साबण बनवण्यासाठी ह्या रिएक्शनचा यूज केला, म्हणजे ह्या एस्टरचा, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि एस्टर ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यावेळेस ह्यांच्यापासून जे रिएक्शन तयार होणार आहे तर हे जे ह्याच रिएक्शनला सॅपिनिफिकेशन रिएक्शन होतं आणि हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सोप बनवण्यासाठीचा वापर केला जातोय. सोप बनवण्यासाठी आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोप वापरतोय तर ते सोप बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातोय. When the fat is heated, the sodium hydroxide solution, soap and glycerin are formed with function groups glycerin and fat glycerin. What do you think? समजतंय? तर ह्या ठिकाणी जी रिएक्शन झाली तर हे इस्टरचा यूज समजला, म्हणजे इस्टरचा यूज जो आहे तर ते सोप बनवण्यासाठी केला जात आहे. आणि दुसरं काय की केमिकल जे काय फार्माक्युलर इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये फ्लेवर बनवण्यासाठी, जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आपल्याला तयार करायचे असेल तर त्यावेळेस ह्या इस्टरचा वापर केला जातो.